प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा येशूला सगळ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. आज आपण सुंदरच्या शब्दाच्या दिवशी पुन्हा एकदा आपण देवाच्या चरणी आलो आहे. म्हणून प्रथम देवाला धन्यवाद देऊ आणि जोरदार येशूच्या नावाने टाळ्या वाजवा सगळ्यांनी. ऑनलाईन बघत आहे त्यांना देखील येशूच्या नावात मी आशीर्वादित करतो, ब्लेस करतो. आज तुमच्यासाठी देवाचा सुंदरचा मन्ना घेऊन आलो. शब्दाच्या दिवशी वचनाची हेडिंग आहे येशूचे वचन आणि सैतानी बंधनातून मोकळीता. मंगळवारी आपलं हे वचन झालं पार्ट 1. मी म्हणलो होतो पार्ट 2 तुम्हाला रविवारी सांगेल. मंगळवारी झालं ना पार्ट 1, येशूचं वचन आणि सैतानी बंधनातून मोकळीता. काय काय सांगितलं होतं त्यावेळेस? सैतानी बंधनातून मोकळीता आहे काय देणार? मंगळवारचं सैतानी बंधनातून कशा कशा पद्धतीने वाढणार? जकरिया योग सांगितलं होतं ना. हे अध्याय वाचायचे मन सैतानी बंधनातून आपण मोकळे असला. त्यातला आजचा पाठ वचन झालं का संध्याकाळी त्याचं मनन करायचं. काय करायचं? मनन करायचं. ते वचन दिलं होतं ते आशीर्वाद आणि देवाला प्रार्थना करायची. पवित्र आत्मा ऐक, पवित्र आत्मा काय करतो? ते आशीर्वाद तुम्हाला काय करतो? रिप्ले करतो. तो आशीर्वाद आहे ना, तो आशीर्वाद आपल्याला भेटतो. म्हणून आपण काय करायचं? वचन मनन करायचं. आपण वचनाकडे जाऊ. आपलं वचन आहे येशूचं वचन आणि सैतानी बंधनातून मोकळीता. लोकशुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्यातलं 17 ते 20 वचन असं तो कारण वाचा. काय सांगितलं देवाचं वचन बघा. लोकशुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्यातलं 17 ते 20 वचन. 17 ना? हा वाचा. जे तुमचे ऐकतात ते माझे ऐकतो व जे 17 पासून नंतर नंतर ते 72 जण आनंदाने परत येऊन म्हणाले, प्रभूजी आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात. नंतर ते 72 जाऊन आनंदाने परत येऊन काय म्हणाले? प्रभूजी येशूच्या नावात भूते देखील आमच्याने वश होतात. काय होतात? भूत देखील आमच्या नावाने वश होतात. म्हणजे भूत येशूचं ऐकतात, येशूच्या नावात ते जातात. आणि सैतानाला कसं हरवायचं? तेव्हा येशूने काय सांगितलं? 18 वचन बघा. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, सैताना आकाशातून विजय सारखा पडला. हे मी पाहिले. पहा माझ्या जिवंत ख्रिस्ता जेवढे लोक ऑनलाईन बघत आहेत प्रत्येकाला स्पर्श करतात. येशू तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या वळाचा अर्थ त्यांच्या जीवनात मी रिसीव करतो. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर निघ, शुगरच्या आत्मे निघ, प्रत्येक सैतानी बंधातून मोकळ, प्रत्येक रोगाचा आत्मा त्यांच्या जीवनातून निघ. ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं पडतं, ज्याचा हात दुखतं त्याचा हात बारा होतो, त्याचं जिवंत ख्रिस्ता ज्याला काम नाही त्याच्या हाताला काम शिकवतो. 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर गाड्याचा आशीर्वाद शिकवतो. पवित्र आत्म्याचा अभिषेक तिथं त्यांना उतरवून येते आणि प्रत्येकाला येशू मार्ग सत्य जीवन करतो. राज्याची वाढ होती. प्रत्येकाला स्पर्श कर. रिबा रबा टच ऑनलाईन